नमस्कार, मी दत्ता कानवटे. TV9 मराठीचा एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. या पावसामुळे अनेक ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान सुद्धा झालेलं आहे. मुंबईमध्ये मोठा पाऊस आहे, पूर येतोय, त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. मात्र त्यापेक्षा उलट परिस्थिती मराठवाड्याची नाहीये. कारण मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड परिसरामध्ये लेंडी धरण परिसरात आलेल्या पुरामुळे जवळपास 7 लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत. तर इतकंच नाही तर नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये मिळून जवळपास 11 लोकांना आपले जीव गमवावे लागलेले आहेत. या पुराचा साधारणपणे नांदेडच्या मुखेड आणि लातूरच्या बोरगाव वगैरे या सगळ्या परिसरामध्ये जो एकाच नदीला पूर आला होता आणि लेंडी धरणाच्या बाधित गावामध्ये हे पाणी साचल्यामुळे तिथल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलं, त्यामुळे लोकांचा मृत्यू झाला. मात्र यामध्ये सर्वाधिक गुरांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक गुरांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. शासकीय आकडेवारी समोर आलेली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातून ही आकडेवारी देण्यात आलेली आहे. ती आकडेवारीच मी आपल्याला वाचून दाखवतो. त्यामुळे आपल्याला या सगळ्या पुराची आणि या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भीषणता लक्षात येईल. त्यातला सर्वात महत्त्वाचा कॉलम आहे ते म्हणजे बाधित गावांची संख्या. तर मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये मिळून 1154 गावांना या पुराची बाधा झालेली आहे. या पुरामुळे गावांमधलं जनजीवन विस्कळीत झाले. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले 14 गाव आहेत. जालना जिल्ह्यामधलं एकही गाव नाही. मात्र सर्वाधिक गावांचं नुकसान जे आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये झालंय, ज्याचा आकडा आहे तो 949. तब्बल 949 गावं यामुळे बाधित झालेली आहेत. यामध्ये एक व्यक्ती जखमी झालेला आहे. तर संपूर्ण मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये मिळून तब्बल 11 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यातला सर्वाधिक नांदेड जिल्ह्यामध्ये 7 लोकांनी आपला जीव गमावला आहे. बीड जिल्ह्यात 2 तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. लातूरला सुद्धा पुराचा फटका बसलाय, मात्र तिथं जीवितहानी नाही. मात्र त्या ठिकाणी जनावरांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. जनावरांचा सुद्धा आकडा या ठिकाणी प्रशासनाने दिलेला आहे, ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 126 जनावरं या पुरामुळे दगावलेली आहेत. या उलट माणसं नांदेड जिल्ह्यात जास्त मृत्युमुखी पडलेत, ज्याचा आकडा 7 आहे आणि जनावरांचा आकडा 126 आहे. मात्र या उलट लातूरमध्ये एकाही व्यक्तीचा जीवितहानी झालेली नाही, एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. मात्र तिथं तब्बल 245 जनावरांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. बोरगाव आणि हा सगळा जो परिसर होता, या परिसरामध्ये जी काही जनावरं गुरं होती, जी काही दावणीला बांधलेली गुरं होती, पुराचं पाणी त्या सगळ्या गोठ्यांमध्ये आणि घरांमध्ये घुसलं आणि त्यामध्ये सगळीच्या सगळी जनावरं मृत्युमुखी पडलेली आहेत. तो आकडा 245 आहे. संपूर्ण मराठवाड्याचा आकडा किती आहे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये 498 जनावरं मृत्युमुखी पडलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांना या सगळं नुकसान झालेलं आहे. घरांची पडझड सुद्धा सांगितलेली आहे. यामध्ये घरांच्या पडझडीचा जर आपण विचार केला तर कच्च्या स्वरूपाची जी घरं होती तर त्यातली 561 घरं जी आहेत ती उद्ध्वस्त झालेली आहेत. पक्क्या स्वरूपाची 21 घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. त्याची सुद्धा आकडेवारी या ठिकाणी प्रशासनानं दिलेली आहे. दुसरा महत्त्वाचा अहवाल प्रशासनानं दिलेला आहे तो म्हणजे शेत पिकांचं जिथं नुकसान झालंय तिथं सांगितलेलं आहे. त्यामध्ये किती शेतकरी या पुरामुळे बाधित झालेले आहेत त्याचा जो आकडा आहे तो सुद्धा आकडा मोठा आहे. 4,38,351 शेतकऱ्यांचं या 8 दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. हा आकडा छोटा नाही. 4,38,000 शेतकरी जवळपास उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामध्ये जिरायत क्षेत्राचा आकडा प्रशासनानं दिलेला आहे तो आहे 3,50,000चा. बागायत क्षेत्र जे आहे ते कमी आहे, ते 8,168 इतकं आहे. फळपिकं जे आहेत ते 198 आहेत. आणि सगळं एकत्रित मिळून जर आकडा किती असेल तर 3,58,370 हेक्टरमध्ये हे मोजमाप आहे. 3,58,370 हेक्टर इतकं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जवळपास 4,38,000 शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. त्यामुळे हा जो पूर परिस्थिती, हा जो पाऊस होता तो अक्षरशः मराठवाड्याचं कंबरडं मोडणार होता. खास करून लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमधल्या असंख्य शेतकऱ्यांना आपल्या या सगळ्या प्रकरणामध्ये नुकसान सहन करावं लागलं. या अतिवृष्टीमध्ये या सगळ्या शेतकऱ्यांना आपलं नुकसान सहन करावं लागलं आणि जवळपास 11 लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत आणि 500च्या जवळपास गुरांना सुद्धा आपला प्राण गमवावा लागलेला आहे. मुक्या जीवांचे प्राण सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे हा जो पाऊस होता या 8 दिवसामध्ये झालेला तो अत्यंत विनाशकारी होता, अत्यंत जीवितहानी करणारा होता आणि शेतकऱ्यांचं मालमत्तेचं नुकसान तर प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळे प्रशासनाने निश्चितच या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मायेचा हात देणं अत्यंत गरजेचं आहे. कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.